ठाण्यामध्ये काँग्रेसकडनं स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। मतदान प्रक्रियेतल्या गैरव्यवहाराच्या अनुषंगानं हे अभियान राबवण्यात आलं। ठाणे स्टेशन परिसरामध्ये काँग्रेसकडून हे अभियान राबवलं गेलं। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय आणि काही तिथल्या लोकांशी संवादही साधलाय। पाहूया। आपल्या सोबत विक्रांत चव्हाण सर देखील आहेत आणि काही कार्यकर्ते देखील आहेत। दादा, काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय, नेमकं काय भूमिका आहे? हे बघा, या सरकारने वोट चोरी करूनच ते सत्तेवर आले आणि त्यामुळं हे आंदोलन बरोबर आहे। राहुलजी करतात ते बरोबर आहे, काँग्रेस पार्टी करतात ते बरोबर आहे, हर्षवर्धन सकपाळ करतात ते बरोबर आणि विक्रांत चव्हाण करतात ते पण बरोबर आहे आणि याला तुफान प्रतिसाद मिळतोय। मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळपर्यंत 40-50 हजार सह्या होतील। बघा, सह्या करण्यासाठी रांग लागली आहे सकाळपासून आणि म्हणून हे वोट चोरी आंदोलन बरोबर आहे, हे जनतेने सिद्ध केलेलं आहे। कारण लोक आता ह्या वोट चोरीला कंटाळली आहेत, कारण जो तो आपापल्या परीने वोटिंग करताय, पण त्यांचं वोट कुठे जात आहे हे त्यांनाच ठाऊक नाहीये आणि ही वोट चोरी आता कुठेतरी थांबली पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। नाही तर सगळ्या याद्या कॅन्सल करा, नाही तर वोटिंग आम्ही होऊन देणार नाही। जे देशात जे वातावरण आहे ते खूप बिकट आहे, जेणेकरून वोट चोरीमुळे आजला जे हे सरकार आलेलं आहे हे गेंड्याचं सरकार आहे। आजला शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, महिलांवर अत्याचार होतात त्याचे काही प्रश्न सुटत नाहीत। तर या मतपत्रिकेमध्ये जो हा घोटाळा झालेला आहे तो लवकरात लवकर निवारण करून नवीन मत योजनी झाली पाहिजे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। मेरा यही कारण था कि मैं अगेंस्ट में बोलने गई तो उन्होंने मुझे बोला तुम पैसा खा के बोल रही हो। मैं यहाँ से गुजर रही थी और मैंने खाली उनके खिलाफ आवाज उठाई। इतना बोलने में इन्होंने मुझे बोला कि तुमने पैसा खाया है, इसलिए तुम बात कर रही हो। निवडणूक के क्या निवडणूक, पूरा बूथ कैप्चर करते थे। इन लोग क्या बोलेंगे किसी को? इस तरह से कैप्चर करके जीते हैं आज तक, बूथ कैप्चरिंग की है खाली इन लोगों ने, और इन लोगों को चाहिए कि मोदी चोर मोदी चोर। किस तरह से चुनाव होना चाहिए, जिस तरह से हो रहा है वो फेक है। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।